नमस्कार. शोध अंतर्मनाचा कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा 19वी. जन्माच्या गाठी. आशिष एक इंजिनियर. दररोज पहाटे उठून लोकलने मुंबईकडे प्रवास करायचा. पनवेल ते मुंबई असा त्यांचा अत्यंत लांबचा प्रवास. पण तो लॅपटॉपवर फॅक्टरीची कामं करणं, पेपर वाचणं, कसाबसा मुंबईला पोहोचेपर्यंत त्याचा वेळ जायचा. पहाटेची वेळ असल्यामुळं गाडीत फारशी गर्दीही नसायची. पण सकाळचं वातावरण कसं फ्रेश, प्रसन्न असायचं. गाडीत बऱ्याच वेळेला फुलांची वाहतूक करणारे व्यापारी, भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बायका, यामुळे त्याचा सुगंध आणि गंध दरवळायचा. आज आशिष नेहमीप्रमाणे 5:45ची लोकल पकडून खिडकी शेजारी बसून राहिला होता. शेजारी एक तरुणी उभी होती. लोकल रिकामी असून सुद्धा ती बसत नव्हती. आशिषने तिला विनंती केली, मॅडम आपण बसा, जागा रिकामी आहे. पण ती शांतच. थोड्या वेळानंतर आशिषच्या लक्षात आलं की तिच्या हातात काठी आहे. ती अंध आहे. आशिष पुन्हा तिला विनंती करतो, मॅडम बसा. शेवटी ती बसते. अर्धा एक तास तर असाच नीरव शांततेत जातो. पण लोकलचा खडखडाट, मध्ये स्टेशनवर चढणाऱ्या उतरणाऱ्यांचा आवाज, तरीही एकूणच पहाटेचं वातावरण गारवा असलेलं. डिसेंबर महिना, थोडा थंडीचाच. तरीही ती थोडी अंग शहारलेली अशा अवस्थेत बसलेली होती. आशिष नेहमीप्रमाणे लॅपटॉपची बॅग, अंगावर स्वेटर. आशिष दिसायला गोरागमटा, 5 फूट 10 इंच, तसा तो स्मार्ट, बोलायला नम्र आणि मृदू. अर्ध्या एक तासानंतर आशिष तिला विचारतो, मॅडम कुठं उतरणार आहात? ती म्हणते, मी व्हीटीला उतरणार आहे. फोर्टमध्ये माझ्या कंपनीचं ऑफिस आहे. तिथं मी अंध असले तरी माझ्या वाट्याला आलेली काही कामं करत असते, अगदी अचूकपणे. आलेले फोन घेणं, फोनवर कंपनीची माहिती सांगणं, आवश्यकता भासल्यास फोन ट्रान्सफर करणं, कंपनीला ब्रेल लिपीत आलेली पत्र वाचून रेकॉर्डिंग करणं, इत्यादी इत्यादी. आशिष तिला म्हणतो, मीही व्हीटीलाच जाणार आहे. स्टेशन आलं की मदत करेन. हळूहळू पहिल्याच 1.5-2 तासाच्या प्रवासात दोघांची बऱ्यापैकी एकमेकांना माहितीची देवाणघेवाण होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सिलसिला चालू होतो. आज मात्र आशिष तिला नाव विचारतो, पत्ता, ती पनवेलला कुठं राहते, बऱ्याच माहितींची देवाणघेवाण करतो. आणि तो त्या मूडमध्ये छान असतो. हळूहळू दोघांची ओळख होते आणि सरिता आशिष बरोबर बोलण्यामध्ये रंगून जाते. असेच 2-3 महिने गेल्यानंतर आशिष तिला विचारतो, सरिता मॅडम, संध्याकाळी मी फोर्टमध्ये येणार आहे. आपण कॉफी शॉपला भेटूया का? ठरल्याप्रमाणे दोघांनाही कॉफी प्यायला, गप्पा मारायला आवडत असल्यामुळं त्यांनी तो आनंदही घेतला. दोघांचंही बऱ्यापैकी आता साथीचं रूपांतर मैत्रीत झालेलं असतं. काही दिवस असेच जात असताना आशिषची मैत्रीण सरिता अचानक 7-8 दिवस प्रवासात त्याला भेटतच नाही. 2 दिवस आशिष अस्वस्थ होतो. आता तिची सवय त्याला झालेली असते. मनात कोणतीही इच्छा नसताना सोबत सरिता नाही या कल्पनेने आशिष तिच्या विरहाने व्याकुळ झालेला असतो. तो अनुभवू लागतो ती व्याकुळता. त्याला कळत नाही ती नाही म्हणून काय झालं. सरिता पण अशी स्वभावानं गोड, गोरी गोमटी, देखणी, सुशिक्षित, डोळ्याला दिसत नसलं तरी हा एक भाग सोडला तर ती कशातही कमी नव्हती, उजवीच होती. पण अजून दोघांमध्ये तसा कुठलाही अनुबंध नव्हता. एकमेकात मैत्री सोडली तर कुठलीच बोलणी, चर्चा काहीही नव्हतं. तरीही आपण एवढे अस्वस्थ का, याचं उत्तर आशिषचं मन आशिषला मागत होतं. नेमकं काय कारण आहे? अंध मुलीला आपण प्रपोज करणार का? एक मन त्याला म्हणत असतं, तू एवढा सुशिक्षित आहे. प्रेम हे त्यागावर अवलंबून असतं. प्रेमामध्ये त्याग असतो, समर्पण असतं. प्रेम नसेल तर विचार सोडून दे. मनातले हे द्वंद्व जोपर्यंत सरिता भेटत नाही तोपर्यंत त्याचं रूपांतर वादळात झालेलं असतं. हे वादळ आशिषला अस्वस्थ करून सोडतं. भराभरा दिवस जात असतात. अखेर तो दिवस उजाडतोच. आज सरिता अतिशय सुहास्यवदनानं मोगऱ्याचा गजरा माळून आशिषच्या डब्यात प्रवेश करते. आशिष अचानक मौनात गेल्यासारखा शांत होतो. त्याला कळत नाही की नेमकं काय आपल्याला झालं. सरिता नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग, हाय, हॅलो बोलण्याचा प्रयत्न करते. सरिताचं एकतर्फी बोलणं चालूच असतं. मी सांगायला पाहिजे होतं की माझे आई वडील मला अचानक रजा काढ म्हणाले. आई सविता आणि वडील विनायक यांच्यासोबत मी पुण्याला गेले होते. खरं सांगायचं तर माझ्यासाठी काही स्थळं सांगून आली आहेत म्हणून मी गेले होते. आता मात्र आशिष एकदम बोलून जातो. त्याचं सरितावर कोणताही हक्क नसताना तो थोड्या रागातच बोलतो. मला हे आधी का नाही सांगितलं? फोन का नाही केलास? असं अचानक सर्व काही? मला किती त्रास झाला तुला माहित आहे का? पण माझ्यासाठी तू एवढा का अस्वस्थ असतोस? तू का एवढा त्रास करून घेतो? या प्रश्नावर मात्र आशिष विचारात दडून जातो. आज दोघांच्याही एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण वेगळ्या वळणावर चाललेली असते.
या वळणाचा शेवट काय होणार हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतं. तेवढ्यात वेटी स्टेशन येतं. सरिता पण विचारात मग्न असते. आशिष तिला विनंती करतो, मला फोन कर, संध्याकाळी भेटू. दिवसभर फोनवर बोलून सुद्धा दोघेही मनात बरंच काही ठरवून कॉफी टेबलवरती भेटायला येतात. कॉफी टेबलवर हे दोघे शांत असतात. कोण आधी बोलणार? कॉफी येते. शेवटी सरिताच म्हणते, आशिष, नेमकं काय होतंय? तुझ्या काही अडचणी आहेत का? तुमच्या घरी सगळं ठीक तर आहे ना? आशिषच्या मनात एक प्रचंड विचाराचा झोत असतो. त्यालाच कळत नसतं की तो सरितावर प्रेम करतोय का फक्त आकर्षण आहे. स्वतः निर्णय घ्यावा का आई बाबांची घरामध्ये चर्चा करावी. आशिषची आई कल्पना सुशिक्षित आणि खानदानी घरातील स्त्री असते. तर वडील नुकतेच खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेले. मधुकरराव हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. घर तसं सुखवस्तू असतं. वातावरण अतिशय सुसंस्कृत असतं. आशिष कॉफी टेबलवर अचानक तिला म्हणतो, तुझं पुण्याला गेल्यावरती काही ठरलं का? स्थळ निश्चित झालं का? ती पटकन उत्तर देते, नाही, कारण पुण्यातील ती संस्था अंध आणि अंधांचे विवाह जमवते. माझ्या आईची अशी इच्छा आहे की आपण थोडं थांबून काहीतरी वेगळा विचार करावा. म्हणजे काय ग? तो म्हणतो. ती म्हणते की डोळस व्यक्तीशी विवाह करावा असं माझ्या आई वडिलांचं मत आहे. आशिष एवढं सगळं होऊन सुद्धा मन मोकळं करण्याच्या मनस्थितीत नसतो. सरिता मात्र परिपक्व असते. ती आशिषला म्हणते, तुझ्या मनातलं वादळ मी ओळखले. मी तुला पाहू शकत नसले तरी तुझा प्रत्येक शब्द, तुझा ओथंबलेला भाव, तुझी विचारधारा, तुझी धडधड या सगळ्या गोष्टींवरनं तुला तुझ्या जीवनाबद्दल काय विचार करायचा असं वाटतंय. पण तू वेळ घे. मी कुठल्याही पद्धतीनं आपल्या मैत्रीमध्ये दुरावा येईल असं काही मागणार नाही. पण तुझ्या मागणीचा मात्र निश्चित विचार करेन. आशिषच्या मनातील आंदोलन काही केल्या थांबत नसतं. तो संध्याकाळी घरी गेल्यावरती आई वडिलांशी बोलतो. आई कल्पना आणि वडील मधुकरराव त्याला म्हणतात की विवाहाच्या गाठी देवाने बांधलेल्या असतात, म्हणून माणसाने प्रयत्न करू नये असं काही नाही. तुमची ओळख तर प्रवासात झाली आहे. सरिता कितीही चांगली असली तरी तुला तिच्यावर आयुष्य काढायचं आहे. संसार हा दोघांचा असतो. कितीही आवरला तरी तो पसरणार असतो. संसारात एकमेकांची सोबत ही डोळस असणं जास्त चांगलं. आशिषचे आई वडील ना होकार देतात ना नकार. आशिष टू बी ऑर नॉट टू बी या विचारात अडकतो. त्याच्या मनाचे आंदोलन थांबत नाहीत. इकडे सरिताची अचानक बदली पुण्याला होते. सरिताचा रोजचा सहवास, कॉफी टेबलवरचं भेटणं हे सारं काही अचानक यू टर्न आशिषच्या जीवनात येतं, अगदी न ठरवता. सरिता सुद्धा कसाबसा मनाला आवर घालत सावरत आशिष चांगला मित्र म्हणून निरोप घेत पुण्याला नोकरीच्या जागी रुजू होते. कथेचा उर्वरित भाग पुढील भागात.